हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण सगळेजण त्रिकोणाचा बाह्य कोन, परत सांगते, त्रिकोणाचा बाह्य कोन शिकणार आहोत. आपण त्याची व्याख्या बघूया. त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोनाला त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतात. त्रिकोणाचे आंतरकोन, तुम्हाला कोणत्याही त्रिकोणाचा आतला भाग आणि बाहेरचा भाग ह्या दोन गोष्टी समजल्या का? त्रिकोणाचे कोन 3 असतात आणि ते त्रिकोणाच्या बाहेर असतात का? नाही, त्रिकोणाच्या आतल्या भागात असतात. त्रिकोणाच्या आतल्या भागातल्या कोनांशी रेषीय जोडी, रेषीय जोडी, रेषीय जोडी म्हणजे काय आपण बघूया. त्रिकोण PQR, त्रिकोण PQR. आता त्रिकोण PQR चे कोन, कोन A, कोन B आणि कोन C हे त्रिकोणाच्या बाहेर आहेत. नीट बघा, कोन A, कोन B आणि कोन C हे त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला नाहीत, ते त्रिकोणाच्या आतल्या भागात, त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये आहेत. म्हणून त्यांना आंतरकोन असं म्हणतात. त्रिकोणाचे कोन हे नेहमी त्रिकोणाच्या आतल्या भागात असतात, बाहेरच्या भागात नाही. म्हणून कोन A, कोन B, कोन C हे त्रिकोणाचे आंतरकोन आहेत. आपण बघूया कोन A, कोन B आणि कोन C. पण आपण बघितलं तर कोन B, कोन B च्या शेजारी लगेच लांब नाही, कोन B ला जोडून दुसरा एक कोन तयार झालेला आहे. कोन B ला जोडून दुसरा एक कोन तयार झालेला आहे, कोन D. बघा, B च्या शेजारी PQR ह्या त्रिकोणाच्या कोन B च्या शेजारी, पण त्रिकोणाच्या आतमध्ये नाही, त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात एक नवीन कोन आहे, कोन D. आता आकृतीमध्ये आपण जर बघितलं तर SR आणि PQ, रेषाखंड PQ मुळे कोन D आणि कोन B एकाच वेळेला दोन कोन तयार झालेले आहेत. त्याला आपण जोडी म्हणतो. जोडी म्हणजे दोन एकत्र, वेगळे वेगळे नाही. त्याचं उदाहरण म्हटलं, आपण कानातले घालतो, एकाच कानात मी घातलं तर चालेल? तुम्ही म्हणाल भारतीताईंनी एकाच कानात घातलंय, त्याची जोडी घातली नाही. कानातले, किंवा दुसरं उदाहरण, आपण बूट घालतो, बुटामध्ये मोजे घालतो, बरोबर? एकाच पायात बूट घालून चालेल? एकाच पायात मोजे घालून चालतील? नाही चालणार. आपण बूट किंवा मोजे एका वेळी दोन घालतो, बरोबर? मग जेव्हा दोन गोष्टी एका वेळी एकत्र असतात त्याला जोडी म्हणतात. जसे आपल्याला कानांची जोडी आहे, हातांची जोडी आहे. मी माझ्या कपड्यांमध्ये हाताला एक हात लांब आणि दुसरा हात
शिवलाच नाही तर चालेल का? चालणार नाही. जोडी तयार होणार नाही. म्हणून जेव्हा कोणांची जोडी एकाच वेळेला तयार होते, जशी इथे तयार झाली कोंडी आणि कोंबी, याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात. परत रेषीय जोडीतील कोण म्हणतात. या दोन कोणांची बेरीज नेहमी 180 अंश असते. ती कधीही बदलत नाही. उदाहरण दुसरं बघूया. या आकृतीमध्ये कोन सी आणि कोन डी, कोन सी आणि कोन डी हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत. बघा, कोन सी आणि कोन डी, दोन्ही कोन एकाच वेळेला एकत्र तयार झालेले आहेत आणि दोन्ही कोन एकमेकांच्या पासून लांब नाहीयेत, एकमेकांच्या चिकटून आहेत, जवळ आहेत किंवा लागून आहेत. कोन सी आणि कोन डी हे दोन्ही कोन एकमेकांना चिकटून आहेत किंवा जवळ आहेत किंवा लागून आहेत. कोन सी व कोन डी या दोघांची बेरीज 180 अंश आहे. म्हणून हे दोन कोन हे रेषीय जोडीतील कोन आहेत. आता आपण नंतरची आकृती बघू. कोन एक्स आणि कोन वाय. तुम्ही भूमिती समजून घेण्यासाठी आकृती काढलेली असते, ती काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे. आकृती तुम्ही बघितली नाही तर तुम्हाला समजणार नाही. म्हणून परत एकदा काळजीपूर्वक आकृती बघा. कोन एक्स आणि कोन वाय, कोन एक्स आणि कोन वाय हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन आहेत. या दोघांची बेरीज नेहमी 180 अंश असते, ती बदलत नाही. कोन एक्स अधिक कोन वाय बरोबर 180 अंश. म्हणून कोन एक्स व कोन वाय हे रेषीय जोडीतील कोन आहेत. आपण रेषीय जोडीतील कोन बघितले, ते तुम्हाला समजले. आता आपण त्रिकोणाचा बाह्य कोन बघूया. बघा, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू BC आपण पुढे वाढवली. बाजू BC आपण D पर्यंत वाढवली. आता ACD हा नवा कोन तयार होतो. बघूया. ACD कोन ACD हा ACB च्या बरोबर रेषीय जोडीतील कोन तयार करतो. बघूया. ACD हा कोन ACB च्या बरोबर रेषीय जोडीतील कोन तयार करतो. म्हणून ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. ACD हा ABC चा बाह्य कोन त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला
तयार झालेला कोन आहे. आता ACB अधिक कोन ACD बरोबर 180 अंश. नेहमी ही बेरीज 180 अंशच असते, बदलत नाही. आता आकृती काळजीपूर्वक बघा. LMN त्रिकोण LMN बघा. LMN MN ही बाजू पुढे वाढवल्यानंतर MN ही बाजू तशीच पुढे वाढवल्यानंतर कोन LNP हा कोन तयार होतो. LNP हा नवा कोन तयार होतो. आता LNP हा त्रिकोण LMN चा बाह्य कोन आहे. आकृती नीट बघा. LMN P पर्यंत पुढे वाढवल्यानंतर LNP हा बाह्य कोन तयार होतो. आता आपण रेषीय जोडीतील कोन शिकलो त्याप्रमाणे LN बाजू LN मुळे LNP आणि LNP आणि LNM असे दोन भाग M आणि P चे तयार होतात. त्यामुळे दोन कोन तयार होतात. LNM आणि LNP हे दोन रेषीय जोडीतील कोन आहे. कोन LNM अधिक कोन LNP बरोबर 180 अंश. आता गणित बघूया. आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला कोन S आणि कोन Q या दोघांची माप काय आहे ते शोधायचं आहे. आकृती बघूया. SRQ त्रिकोण SRQ मध्ये कोन SQP चे माप 110 अंश दिलेलं आहे. SQP बरोबर 110 अंश आणि SRQ चे माप 50 अंश दिलेलं आहे. आणि आपल्याला कोन S बरोबर किती हे शोधून काढायचं आहे. आणि दुसरं कोन SQR म्हणजेच कोन Q बरोबर किती हे सुद्धा शोधून काढायचं आहे. आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आकृती व्यवस्थित बघितली पाहिजे. लक्ष देऊन आकृतीचं निरीक्षण केलं पाहिजे. काय सांगितलंय, विचारलंय काय हे बघणं आवश्यक आहे. आकृती बघूया. SRQ SQP हा कोन आहे, पण या कोनाचं
नाव काय आहे हे आपल्याला आठवायला हवं. SQP हा त्रिकोण SRQ चा बाह्य कोन आहे. का? आकृती बघून आपल्याला समजतंय की SQP आणि SQR हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहे. रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणून कोन SQP हा त्रिकोण SRQ चा बाह्य कोन आहे. आता नियम दुसरा काय? SQP कोन SQP आणि कोन SQR या दोघांची बेरीज बरोबर 180 अंश आहे. का? आकृतीत आपण बघतोय की हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून त्यांची बेरीज बरोबर 180 अंश. बघूया. SQR अधिक SQP बरोबर 180 अंश. आता SQP 110 अंश आपल्याला माहित आहे. म्हणून SQR अधिक SQP बरोबर 180 अंश. 110 अंश अधिक साठी म्हणजे बेरजेसाठी आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे ते गेले की ते 180 वजा 110 अंश होणार. 180 वजा 110 बरोबर 70 अंश. SQR बरोबर 70 अंश. आपण बघू शकतो की 110 अधिक 70 बरोबर 180 अंश. ते रेषीय जोडीतील कोन आहे. आता कोन Q बरोबर 70 अंश, कोन R बरोबर 50 अंश. त्रिकोणाचे दोन कोन आपल्याला माहित आहे. तिसरा कोन कसा शोधायचा आपण पूर्वी शिकलेले आहोत. कोन Q बरोबर 70, R बरोबर 50. आता S बरोबर किती मला सांगा. कोन S अधिक कोन R अधिक कोन Q बरोबर किती? बरोबर 180 अंश. का? कारण त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज 180 अंश असते. बघा, कोन S अधिक कोन R अधिक कोन Q बरोबर 180 अंश. आता कोन S अधिक कोन R बरोबर 50 अधिक कोन Q बरोबर 70 बरोबर 180 अंश. का? कारण त्रिकोणाचे तीन कोनांची बेरीज. S अधिक 50 अधिक 70 बरोबर 180 अंश. 50 अधिक 70 बरोबर 120. म्हणून कोन S अधिक 120 बरोबर 180 अंश. आता परत सांगते, लक्ष द्या. 120 इथे अधिक म्हणजे बेरीज करण्यासाठी आहे. आपल्याला कोन S शोधून काढायचा आहे. म्हणून 120 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेणार. म्हणून बेरजेसाठी असणारे 120
बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की वजाबाकीसाठी जाणार. म्हणून 180 वजा 120. तुम्हाला समजलं? उत्तर आलं 60. मग आता आपल्या गणिताची उत्तरं 2 आहेत. कोन क्यू म्हणजेच कोन क्यू बरोबर 70 अंश आणि कोन एस बरोबर 60 अंश. आता आपण एक नवीन नियम बघूया. आकृती बघू. एस आर क्यू त्रिकोण एस आर क्यू मध्ये एस आर आणि क्यू हे 3 त्रिकोणाचे आंतरकोन आहे. म्हणजेच त्रिकोणाच्या आतल्या भागात आहेत. त्रिकोण एस आर क्यू, एस आर आणि क्यू या 3 कोनांची माप 60, 50 आणि 70. 60, 50 आणि 70 त्रिकोणाच्या 3 कोनांची माप आहे. आता आकृतीवरून आपण सांगू शकतो काय? एस क्यू पी, एस क्यू पी हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. या बाह्यकोनाचे मापही आपल्याला माहित आहे 110 अंश. 110 अंश. आता नीट निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की ही 110 हे माप त्रिकोणाच्या बाह्यकोनापासून दूर असणाऱ्या बाह्यकोनाला लागून असलेला कोन हा कोन क्यू आहे. बाह्यकोनाला लागून असलेला कोन जो रेषीय जोडी तयार करतो तो कोन क्यू आहे. बघा, रेषीय जोडी तयार करणारा कोन क्यू आहे. म्हणून 110 अधिक कोन क्यू म्हणजे 70 बरोबर 180 अंश होतात. पण एस आणि आर, कोन एस आणि कोन आर हे बाह्य कोनाला लागून नाही, त्याच्यापासून लांब आहे. कोन क्यू पासून लांब एस आहे आणि कोन क्यू पासून लांब कोन आर आहे. पण कोन एस अधिक कोन आर, कोन एस अधिक कोन आर यांची बेरीज किती होती? बघा, 60 अधिक 50. 60 अधिक 50 बरोबर 110. आता 110 हे याच त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप आहे. 110 हे याच त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप आहे. 110 बरोबर कोन एस अधिक कोन आर. म्हणून आपण नियम समजून घेतला किंवा प्रमेय समजून घेतलं की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोन, दूर असणारे त्रिकोणाचे अंतरकोन कोन एस आणि कोन आर यांच्या बेरजेच्या एवढे असते. गणित बघूया.
आकृतीवरून WTZ त्रिकोण WTZ मध्ये कोन TWS हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. तुम्हाला x ची किंमत शोधायची आहे. आकृती परत एकदा व्यवस्थित बघा. WTZ मध्ये T बरोबर 55 अंश, Z बरोबर 65 अंश आणि W तुम्हाला माहित नाही आणि TWS हा कोन त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. आता बाह्य कोनाशी त्रिकोणाच्या बाह्य कोनाशी रेषीय जोडीतील कोन करणारा कोन W तुम्हाला माहित नाही, पण बाह्य कोनाच्या दूरस्थ बाह्य कोनापासून लांब असणारे त्रिकोणाचे कोन दोन कोन T आणि Z तुम्हाला माहित आहे. मग आता नियम काय आहे? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या लांब असणाऱ्या बाह्य कोनापासून लांब असणाऱ्या दोन कोनांच्या बेरजे एवढे असते. कोन T व कोन Z हे कोन TWP चे दूरस्थ म्हणजे दूर असणारे, चिकटून लागून असणारे नाही. लागून असणारा कोन हा आहे जो रेषीय जोडीतील कोन तयार करतो, पण दूर असणारे कोन रेषीय जोडीतील कोन तयार करत नाही. T आणि Z कोन X चे दूरस्थ आंतरकोन त्रिकोणाच्या आतल्या भागात असणारे कोन आहेत. लक्ष द्या. म्हणून कोन X बरोबर कोन T अधिक कोन Z. कोन X बरोबर कोन T 55 प्लस कोन Z 65. कोन X बरोबर 55 अधिक 65. 55 अधिक 65 बरोबर 120 अंश. म्हणून कोन X चे माप 120 अंश आहे, जे त्याच्या दूर असणाऱ्या ह्या कोनापासून लांब असणाऱ्या T आणि Z च्या बेरजे एवढे आहे. आज आपण त्रिकोणाचा बाह्य कोन आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय आपण शिकलो. आता स्व अभ्यासासाठी सरावाची गणित उतरवून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला तो समजला का? आवडला का? जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.